तेरणा ट्रस्ट विषयी मी केलेले भाष्य हे माहितीच्या अधिकारात शासनाने दिलेल्या माहिती आधारे केले आहेत। तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांचे मोफत उपचार करण्यात आलेले नाहीत। रुग्णांकडून त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड घ्यायचे व त्यानंतर महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत कागदपत्र पुढे पाठवायची व जोपर्यंत शासनाकडून मंजुरी येत नाही कोपऱ्यात त्या रुग्णाला दवाखान्यात ठेवायचे, तोपर्यंत त्या रुग्णाला दवाखान्यात ठेवायचे। ज्या 16 रुग्णांवर 168 प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत तर ते जाहीर करण्यामागे काय कारण आहे? शस्त्रक्रिया केल्या असल्याचे दाखवून राज्य सरकारकडून त्यांची बिले उचलण्यात आली आहेत। आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्याकडून ही सर्व माहिती आहे। तेरणा ट्रस्टचे आजीवन सदस्य राणा पाटील आहेत। मग तेरणा ट्रस्टने त्यांना माहिती दिलेली माहिती व मला राज्य सरकारकडून आलेली माहिती यातील कोणती माहिती सत्य असेल? तेरणा ट्रस्टचे उद्दिष्ट आणि कार्य यात फरक। पाटील कुटुंबाने ट्रस्ट हडपली। खासदाराची कामं मला शिकायची गरज नाही। मी प्रतिष्ठेसाठी खासदारकी घेत नाही, जनतेच्या सेवेसाठी राबतो। ओमराजे बापाची हत्या झाली तेव्हापासून जीव हातावर घेऊन फिरतो आहे। असल्या पोकळ धमक्याला घाबरत नाही। पाटील कुटुंबाचा जीव तेरणा ट्रस्टमध्ये आहे। सगळे आमदार सोबत घेऊन समोरासमोर चर्चेला या परीक्षा आधी पेपर फोडला म्हणू नका। बातमी सगळ्यात सुवर्ण संपन्न महिला उमेदवार म्हणजे इतकं सोनं कुठल्या महिलेकडे नाही। काय शेतकऱ्याच्या महिलेची अवस्था आहे वाज पडलेल्या भावामुळं आणि उत्पादन खर्चात येणाऱ्या दुप्पट खर्चामुळं शेतकऱ्याच्या माझ्या एका सुद्धा भगिनीकडे आज सोन्याची परिस्थिती जर असे असेल तर तिचं सगळं सोनं कुठल्या ना कुठल्या बँकेकडे तारण आहे आणि ते कर्ज न फेडू शकल्यामुळं ते सोनं त्या ठिकाणी मोडावं लागतंय। अशा परिस्थितीमध्ये महिला शक्तीचा जागर करून जो काही त्या ठिकाणी एक आभास निर्माण केला जातोय त्याच माझ्या भगिनीकडं जर 3 किलो 3.5 किलोच्या पुढे सोनं असेल तर नेमकं सदन कोण झालंय, सुवर्ण संपन्न कोण झालंय? मला ह्याच्या बाबतीत आपण सुद्धा विवेचन करणं गरजेचं आहे। यांच्या फॅमिलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या सगळ्या बाबीचा विचार आपण करावा। या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रॉपर्टीज ह्याचा जे ट्रस्टचा मूळ उद्देश होता ते ग्रामीण भागात करण्यासाठी होता, ह्या भागात तेरणा नगर भागात करण्यासाठी होता, डुकी भागात करण्यासाठी होता। मग प्रॉपर्टीज कोपर, खैरणे, नेरळ ह्या ठिकाणी का घेतल्या गेल्या याचं प्रश्नाचं उत्तर देणे अपेक्षित वाटत नाही का? मला वाटतं हा सवाल माझा त्यांना आहे। शेवटी खरं ते खरं असतंय, खोटं ते खोटं असतंय आणि सगळ्यात महत्वाचं आपण संत गोरोबा काकाच्या भूमीत राहतो आणि संत गोरोबा काकाच्या भूमीतलं जे थापटणं आहे ते खोट्यानं वागणाऱ्या, अनितीनं वागणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडल्याशिवाय राहत नाही। मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे। माझं कर्म जर चांगलं असेल तर आई तुळजाभवानी मला त्या ठिकाणी निश्चितपणे यश येईल आणि ज्यांचं कर्म जसं आहे तशा पद्धतीनं निश्चितपणे परमेश्वर सुद्धा त्यांना त्या पद्धतीचेच कर्माची फळं भोगायला लागेल। ज्या 16 पेशंटवर 138 प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपीज केल्यात ते जाहीर करावं। समजा रुग्णावर उपचार केलं ते जाहीर करण्यात काय कारण, म्हणजे अडचण काय असायचं कारण आहे? कारण आम्हाला ह्याच्यात शंका येते की तुम्ही नुसतं बोगस पद्धतीच्या तपासण्या केलेल्या किंवा शस्त्रक्रिया केलेल्या दाखवल्या गेल्यात आणि त्याच्या पोटी राज्य सरकारकडनं बिलं उचलली गेले। कारण 2013ला 16 पेशंटवर 138 आणि 2014ला 9 पेशंटवर 80। मला वाटतं हा आकडा संशयास्पद आहे आणि म्हणून ही कोण पेशंट आहेत, काय काय शस्त्रक्रिया केल्यात ती सांगावं आणि पहिल्यांदा कबूल करावं, त्यांचं वाक्य मागं घ्यावं की आम्ही संबंधित पेशंटवर मोफत उपचार केले। हा माझा पहिला मुद्दा जो आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलंय। दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मेडिकल कॉलेज इथं मंजूर असलेला काय पुरावा आहे तुमच्याकडं? मला सांगा, कुठलंही राज्य सरकार, त्यावेळेस पद्मसिंह पाटील मंत्रिमंडळात मंत्री होते, कुठलंही राज्य सरकार एखादं मेडिकल कॉलेज केव्हा मंजूर करतं? त्याचा प्रस्ताव जावा लागत असेल ना आधी की बाबा आम्हाला हे मेडिकल कॉलेज अमुक ठिकाणी करायचंय। मग त्यावेळेस मंत्री असणारे पद्मसिंह पाटील जर धाराशिव मधनं निवडून येत असतील तर धाराशिव जागेचा प्रस्ताव देणं अपेक्षित होतं त्या मेडिकल कॉलेजसाठी। पण धाराशिवच्या लोकांवर अन्याय करून, धाराशिवच्या लोकांना तोंडाला पानं पुसून, धाराशिवला गरज असताना मुंबईतल्या नेरूळ या ठिकाणच्या जागेचा प्रस्ताव मेडिकल कॉलेजसाठी का दिला गेला 1983ला? तुम्ही मंत्री आहेत, मंत्रिमंडळातले सदस्य आहेत, तुमचा अधिकार आहे, तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विचार करणं अपेक्षित होतं। असं असताना तुम्ही नेरूळचा प्रस्ताव का दिला? आणि तुम्ही प्रस्ताव दिल्यावरच राज्य सरकारनं मंजुरी दिली असेल ना? राज्य सरकार आलं तुम्हाला मुंबईतच घ्या म्हणून मागं लागलं होतं।
काय बी करा मुंबईतच घ्या असं म्हणून मागं लागलं होतं का? आणि मला वाटतंय हे पहिला सगळ्यात मोठा गोंधळ त्या ठिकाणी घातला गेलाय की कॉलेज धाराशिवला न करता मुंबईच्या नेरूळ या ठिकाणी केलं गेलं. तिथं ते रिसर्च हॉस्पिटल नावानं आता मोठं हॉस्पिटल काढलं गेलंय. माझा सर्वसामान्य नागरिकाला हा प्रश्न आहे की धाराशिवला त्या दवाखान्याची गरज अधिकची होती का नेरूळ मुंबईतल्या लोकांना अधिकची होती का? धाराशिव भाग सदन आहे का मुंबईपेक्षा? धाराशिव मधल्या लोकांना इलाज करायचा असेल तर इथं भरपूर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का? मला वाटतंय हा सवाल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हा ट्रस्ट जो रजिस्टर्ड झालाय, हा ट्रस्ट रजिस्टर्ड झालाय तेरणा नगरला. या ट्रस्टचा काय उद्देश आहे ह्याची एक कॉपी मी तुम्हाला देतो की ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करणं, शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आणणं, त्याचे प्रयोग करणं आणि शेतकऱ्याची उन्नती साधणं. राणा पाटलांची म्हणणं एक असं आहे की खासदार जे आहे ते नौटंकी बोलबच्चींची फक्त करतायत, त्यांचं कामच फक्त ते सुरू आहे आणि कुठलंही काम त्यांनी 5 वर्षात केलं नाही. त्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही अशा शब्दात त्यांनी माध्यमाशी बोलताना संवाद साधला. कुणाची लायकी किती आहे ती माहिती आहे ना लोकांना. त्यांची लायकी किती आहे ती माहिती आहे. मोठ्या मोठ्या लोकांच्या हाणलेल्या पैशातून 4 कोटीच्या गाडीत फिरलं, नाकातल्या नाकात बोललं म्हणजे लायकी वाढत नसते. पप्पाच्या लाडक्याची बी लायकी ही कृतीत नसती, लायकी ही संस्कारात नसती. आणि त्यांचे काय संस्कार आहेत त्या अख्ख्या महाराष्ट्राला ना अख्ख्या देशाला माहिती आहे. माझ्याकडे तर एक व्हिडिओ आलाय की स्वयंपाक कमी पडला म्हणून स्वयंपाकाला सुद्धा बदललेला व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी सोशल मीडियावर बघितला आत्ताच काही दिवसापूर्वी. अरे काय बोलता तुम्ही? मला वाटतंय त्यांच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर आणि ओमराजेच्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर कुणाची किती लायकी आहे मला वाटतं ही जनसामान्य जनता लक्षात घेऊन येते. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं 2 नंबरचं हाणलेलं गबाळ ईडीकडे वाटवण्यासाठी शरद पवार साहेबांना गद्दारी करून गेलेली माणसं एका बाजूला आहेत. जर आम्ही बोलबच्चन नौटंकी असतो, ह्यांच्यासारखं हाणलेलं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीत स्वच्छ व्हायला गेलो असतो. इथं भक्कमपणे ठामपणे निष्ठेनं ताकदीनं इमानदारीनं उद्धव ठाकरे साहेबाच्या मागं आम्हालाही राहता आलं नसतं जर आमचे काही वाईट कृत्य असते तर, किंवा हानहानी असती त्यांच्यासारखी तर. ज्या अर्थी आम्ही प्रामाणिकपणे उभा राहिलोय त्या अर्थी आम्ही निर्मळ आहेत, प्रामाणिक आहेत. आणि ते असलं मोठड बोलायचं नाही. माझं काय म्हणणं आहे त्यांना, एक तुम्हाला माहिती आहे बघा त्या अमेरिकेत जेव्हा राष्ट्राध्यक्षाची निवड असते का अशी 1 to 1 डिबेट असते. माझं काय म्हणणं आहे एकदा समक्ष यावं आणि 1 to 1 डिबेट करून आपण समोरासमोर मग कुणाची लायकी किती आहे कोण बोलबच्चन आहे. कारण खरं असतंय ते झाकत नसतंय आणि खोटं जे आहे ते लपत फिरत असतंय.